अलिबागमधील कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराज नाट्य. जिल्हा प्रशासनानं विश्वासात न घेतल्याचा सुनील तटकरेंचा आरोप. बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त करून वादावर टाकला पडदा. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे खळबळजनक आरोप. विश्वस्तांच्या पत्रात चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांचा दावा. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी. 30 जुलैपासून राज्यामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृत लागू. नव्या कायद्यानं गुन्हे दाखल केले जाणार. बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार. मालेगावच्या मोसम नदीला पूर. पुराच्या पाण्यामध्ये लहान मुलाचा जीव घेणा स्टंट. काही दिवसांपूर्वी याच पुलावरून लहान मुलाचा वाहून गेल्यानं झाला होता मृत्यू. धुळे जिल्ह्यातील लळिंग कुरण परिसरामध्ये धबधब्याच्या वरील भागामध्ये तरुणांची हुल्लडबाजी. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण मध्यभागी अडकला. जीव वाचवण्यासाठी तरुण बसला झाडावर चढून. कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणामध्ये 90.57 टीएमसी पाणीसाठा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. सहस्त्रकुंड धबधब्याचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त. सुरतमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर. पावसामुळे अनेक सखल भाग जलमय. सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. भरूच जिल्ह्यातील कर्जत नदीनं धारण केलं रौद्र रूप. गुरुपौर्णिमेच्या 3 दिवसीय उत्सवादरम्यान शिर्डी संस्थानला 60,81 लाखांचं दान. दक्षिणा पेटीमध्ये 2 कोटींहून अधिक जमा. ऑनलाईन देणगी, डेबिट, क्रेडिट कार्ड, परकीय चलन आणि 1125 ग्रामपेक्षा अधिक सोन्याचाही समावेश. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिल्यांदा बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेत 37 पदकांसह भारत 4थ्या स्थानी. अवघ्या 9 तासांच्या अवधीत भारताच्या खात्यात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी तब्बल 10 पदकं जमा.